श्री स्वामी समर्थ. देव आहे व देवांवर ठेवलेला विश्वासच खूप काही देऊन जातो. तुमच्या देवांवर विश्वास, श्रद्धा असेल व तुम्ही नेहमी प्रामाणिकपणे राहत असाल तर तुमच्यामुळे कोणाचेही काहीही वाईट होत नसेल तर देव तुम्हाला कधीही हरू देणार नाहीत. देव तुम्हाला कधीही निराश करणार नाहीत. तुमच्या आयुष्यात जे पण काही समस्या, दुःख, अडचणी असतील तर त्या वेळीच सोडवल्या जातील. देव तुमचे रक्षण करतील. देव तुम्हाला नवे पाठबळ देतील. काही वेळेस परिस्थिती अशी निर्माण होते की व्यक्तीला हरल्यासारखे, हतबल झाल्यासारखे वाटते. पण त्यासुद्धा वेळी तुम्ही जेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवता, स्वतःमधील जिद्दीने व देवांवरील विश्वासाने जे पण काही कोणते काम, कृती करत असता त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळत असते. म्हणूनच चिंता सोडा व नामात या. परमेश्वरावर जो काही विश्वास ठेवलेला आहे तो नेहमीच तसाच निरंतर ठेवा. परिस्थिती बदलली म्हणून तुमचा विश्वास कधीही बदलवू नका. देव म्हणतात, बाळा, तू आमचा भक्त आहेस. तुझ्या स्मरणात आम्ही नेहमी आहे. तुझ्याकडून सत्कर्म घडत असेल व देवांचे नाम तुझ्या ओठात असेल तर कसली आणि का व्यर्थ विचार करण्यात तू रमला आहेस. चिंता करणे सोडून दे. निर्भय मनाने तुझे कार्य करत राहा. सर्व काही आमच्यावर सोपव. आम्ही सर्व काही पाहत आहे आणि आम्हीच सर्व काही ठीक करणार आहे. सर्व काही होत आहे ते आमचेच पूर्व नियोजन आहे. विश्वास ठेव आणि तुझे काम निरंतर ठेव. तुमचा सुद्धा देवांवर विश्वास असेल तर आत्ताच हो देवा कमेंट करा. येथे चांगले दिवस अनुभवण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी प्रत्येकालाच त्या दुःखातून, त्रासातून, अडचणीतून जावे लागते. ते सर्व सहन करूनच, त्याचा सामना करूनच गेलेली व्यक्ती आयुष्यात कधीही एकटी पडत नाही. कारण तिच्या आयुष्यात ते सर्व काही अनुभव जमा झालेले असतात. तिच्या आयुष्यात दुःख, चिंता फार काळ राहत नाही. गुलाबाप्रमाणे व्हायचं असेल तर आधी वाट्यात येणाऱ्या काट्यांचा सामना करूनच पुढे जावे लागते. त्याचप्रमाणे तुला सुद्धा फक्त चिंता, विचार, टेन्शन घेऊन उपयोग नाही, तर त्यातून तुझ्या प्रगतीसाठी योग्य असे काही विचार, कृती करणे देखील तितकेच गरजेचे आहे. तू स्वतःला असे कधीही समजू नकोस की मी हे करू शकेन का, मला हे जमणार आहे का. असे नकारात्मक विचार करणे बंद कर. ते विचार सोडून दे. तर मी ठरवले तर काहीही करू शकेन. चांगले काम माझ्याकडून होण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन असे स्वतःला नेहमी सांग. त्याप्रमाणे कृती करण्यास तयार हो. आमची सोबत तुला नेहमी लाभेल. तू ज्या विश्वासाने आयुष्यात पुढे जाशील त्याच परिणामाने बदल तुझ्याही बाबतीत घडेल. या सर्वांवर तुमचा देखील विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. तुम्ही स्वतःसाठी जे पण काही करू शकता, जे निर्णय घेऊ शकता आणि जो विश्वास ठेवू शकता ते सर्व काम दुसरे कोणीही तुमच्या बाबतीत करणार नाही. त्यामुळे हे धाडस, हे साहस आता तुम्हालाच करावे लागेल. स्वतःला कधीही कमकुवत समजू नका. स्वतःला कधीही दुबळे समजण्याची चूक करू नका. कारण तुम्ही ज्या भावनेने स्वतःला सिद्ध करण्याची व यशस्वी होण्याची स्वप्ने
कृती करत आहात त्याच परिणामाने तुमच्या आयुष्यात यश हे येत असते, ते निरंतर राहत असते. म्हणून तुम्हाला जे जमणार नाही ते कोणाच्याही दडपणाखाली येऊन करू नका. त्यामध्ये तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. कोणाला तरी वाटते की तुम्ही ते करावे म्हणून तुम्ही ते गोष्टी त्या कारणे करू नका. तर तुम्हाला जे जमणार आहे व तुम्ही ज्या गोष्टीसाठी तयार आहात तेच चांगले काम करा. त्यामध्ये तुम्हाला यश एक दिवस नक्कीच मिळेल व ते यश देखील खूप काही आनंद तुम्हाला देऊन जाईल. ते यश निरंतरही राहील, कारण त्या यशाला निरंतर ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील असाल. म्हणून जे आवडते तेच करा व त्यामध्येच यशस्वी व्हा. देव म्हणतात, प्रयत्न करत राहा जोपर्यंत यश मिळत नाही व गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. फक्त दुःख करून घेऊन, वाईट वाटून घेऊन व परिस्थितीचा फक्त पुन्हा पुन्हा विचार करून काहीच साध्य होणार नाही. कोणत्याच गोष्टी बदलणार नाहीत. तर साध्य गोष्टी होण्यासाठी, मनाप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी आधी तुला प्रयत्न करावे लागतील. सकारात्मक गोष्टी घडवून आणाव्या लागतील. मदत करणारे वेळप्रसंगी मदत करणारे कोणीच भेटणार नाही. वेळेला कोणीच उपयोगी पडणार नाही. म्हणून सल्ले घेताना व देतानाही थोडी काळजी घे. सल्ले घेताना आपले काही नुकसान तर होणार नाही ना, हे पहा व सल्ले देताना आपल्यामुळे कोणाचे तरी नुकसान होऊ नये याची काळजी घे व कोणाहीकडून, अगदी जवळील व्यक्तीकडूनही स्वतःची फसवणूक होणार नाही याची दक्षता घे. कारण एकत्र राहून व जवळील आहे असे भासावून होणारी फसवणूक यापेक्षा दुसरे कोणते मोठे शत्रुत्व नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना वेळीच ओळख. तुझ्यापासून त्यांच्यापासून तुला धोका होणार नाही याची काळजी घे. पण तुझ्यासोबत असणारी प्रत्येक व्यक्ती ही वाईट असेलच असे नाही. तर सोबत असणारी व अगदी समोर तुझ्या जर दिसत असणारी काही व्यक्ती अयोग्य असतात, त्यांना ओळख. त्यांची गोड भाषा, त्यांची कटू भाषा यातील फरक ओळख आणि सावध राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम कर. स्वतःला मान सन्मान दे. स्वतःला कधीही दुसऱ्यांकडे पाहून कमी समजू नकोस. कारण प्रत्येक व्यक्तीकडे चांगले काहीतरी असतेच. देवाने प्रत्येकालाच स्पेशल, खास असे बनवलेले आहे. ते फक्त तुला ओळखता आले पाहिजे व ज्यांनी ते ओळखले व जपले ते नेहमीच आनंदात, सुखात, यशात असतात. त्यांनीही स्वतःला आधी ओळखलेले असते व त्याप्रमाणे त्या आचरण करत असतात. स्वतःला नेहमी अजून चांगले बनवण्यासाठी धडपडत असतात. म्हणून स्वतःला जप, ओळख. दुःख आले म्हणून स्वतःला दोष देत बसू नकोस. नशिबालाही दोष देऊ नकोस. तर त्याला सामोरे जा. हिंमत कधीच हारू नकोस. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात असतोस, निर्णय घेत असतोस, तेव्हा तुला मार्ग, दिशा दिसण्यास सुरुवात झालेली असते. तुझ्या प्रत्येक मार्गातील अडचणी दूर होण्याची सुरुवात झालेली असते. आयुष्यात सर्व काही चांगले व्हावे, ठीक व्हावे, उत्तम व्हावे असे जर तुला वाटत असेल तर आधी योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य निर्णय तुला घ्यावे लागतील. तेव्हा कुठे सर्व पूर्णपणे यशस्वीरित्या कार्यरत होईल. तू चांगले विचार, कृती जेव्हा करशील तेव्हा तुझ्याकडे त्याच चांगल्या गोष्टी, चांगल्या कृती होण्यास सुरुवात झालेली असते. जसे कराल त्याच परिणामाने तुझ्याकडे ते परत येईल. म्हणून करताना पुन्हा एकदा विचार कर. असे कर की त्यातून काहीतरी तुझ्या बाबतीत चांगलेच घडेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.
आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.